सानू झोपली होती, आता झोपून उठली आहे. पण आम्ही आता निघालो होतो बाजरी बघायला, तेवढ्यात ही उठून बसली, म्हणून जरा थोडा वेळ लागला. आता हिला आजीकडे ठेवून आम्ही जरा बाजरी बघून येतो, काढायला आली का. शेजाऱ्यांची सगळ्या बाजऱ्या निघून गेल्यात, आमची जरा पेरायला लेट झाली त्यामुळे जरा राहिली. तर आता पावसाने पण गोंधळ घातलाय, तर रानात चिखल आहे का काय ते बघून येतो. चला बघूया बाजरी. ना तू आजीजवळ राहते, पेरू खाते. आम्ही जातो. पेरू आणलाय रे आजीनी. सानूला आमचे पेरू खूप आवडतो, त्याच्यामुळं सानू लगेच बसली. ते पाऊस तुम्हाला पण दिवशी. तर आता सानूला उठली तर रानात नको म्हटलं न्यायला, इथंच पेरू कापून तिला देते जरा, म्हणजे ती जरा पेरू खायला नादवल. तोपर्यंत आम्ही बाजरी बघून येतो, काढायला आली का काय. लय लेट झाली बाजरी आमची, पेरायला लेट झाली त्याच्यामुळे काढायला लेट. तर बाळा थोडस हळूहळू खायचं, सगळं नाही तोंडात घालायचं एकदम. हा खाऊ. आमचं रान घरापासून जवळच आहे, त्यामुळे लगेच इथं असं घर आहे, 2 मिनिटातच ही बाजरीच्या गाडी रानात आमची. आपण पोहोचू. चला जवळच आहे रान, तिथनच दिसते बाजरी. ही दिसते का बाजरी? जवळ जाऊन बघून अजून हिरवीच आहे, पण पाला ही हिरवा दिसतोय. त्यामुळे बाजरी आता पडायला लागली, त्याच्यामुळे आता काढायची लागते. आतमध्ये तर पडलीच बाजरी. चिखलच दिसतोय सगळा रानात. 2 दिवस तर आता काय काढा येणार नाही अजून, आहे का नाही? काढायला लागला असं हा पाखरांनी तर सुरुवात केली. काय खाल्ली तो थोडी थोडी पाखरांनी बाजरी. कडची साईड खाल्ली, कडची. इथं झाडं असल्यामुळे काय, इथं झाडं, इथं झाडावर बसून खाते. झाडावर बसून पाखरांनी बाजरी खायला सुरुवात केली, मग ते काढायच लागते. पावसाचं तर वातावरण झाले, 2 दिवसांनी काढायची बाजरी. तिथं तर पायावर लागायला लागलं, पायाला सगळं. अख्खी बाजरीच पडायला लागली होती पावसाने. नाही बाजरी पडत, लोड आहे ना बाजरी, कणस चांगली बसल्यात ना, जाड कणस लागल्यात. आता 2 दिवसातच काढायची, नाही पाऊस आला तर. असं वरून जाऊया इथून, तिकडून येऊया बघू. नको आता तिकडे कशाला जायचं. तात्यांची बघून येते. एक तात्यांची काढायची राहिली तशी, का तात्यांची काढायची चालली. तेवढीच बाजरी, तेवढीच काढली, तेवढीच खोडते ते.